नमस्कार मित्रांनो, मी संकेत तुमच्या सगळ्यांचं मराठी विश्व या चॅनेलवर स्वागत करतो। आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे परिणाम आपल्याला माहीत असतात, पण तरीही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो। लक्षात ठेवा, आता या चुकांकडे केलेले दुर्लक्ष तुम्हाला पुढे त्रासदायक ठरेल। म्हणतात ना, एक छोटं छिद्रही जहाजाला बुडवू शकतं। त्यामुळे वेळीच काही सवयी बदला, नाहीतर तुम्हाला म्हातारपणी त्रास होण्याची शक्यता आहे। चला तर मग जाणून घेऊया रोजच्या आयुष्यात आपण करत असलेल्या चुका आणि हेल्थ फॅक्ट्स ज्याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे। उभ्याने पाणी पिणे टाळा। उभ्या पाणी पिणाऱ्यांच्या गुडघ्याचं दुखणं जगातील कोणताच डॉक्टर बरं करू शकत नाही। म्हणूनच नेहमी असं सांगितलं जातं की पाणी बसून प्यावं। फास्ट फॅन किंवा एसी खाली झोपू नका। तुम्हाला माहीत आहे का, फॅन फास्ट करून किंवा एसी जवळ झोपल्याने लवकर वजन वाढते। त्यामुळे शक्य असेल तितकं प्राकृतिक वातावरण आणि ऋतुमानानुसार तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा प्रयत्न केला पाहिजे। वारंवार पेन किलर घेणं टाळा। जेव्हा तुमचा एखादा अवयव दुखत असतो तेव्हा 70% दुखण्यात जर तुम्ही एक ग्लास गरम पाण्यासोबत पेन किलर घेतली तर ती जास्त वेगाने परिणाम करते। पण प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या दुखण्यावर पेन किलर घेणं योग्य नाही। त्यामुळे शक्यतो पेन किलर टाळा, कारण पुढे जाऊन यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो। नारळाचं पाणी फक्त सकाळीच प्या। सरबत आणि नारळ पाणी जर तुम्ही सकाळी 11 वाजण्याआधी प्यायलात तर अमृत आहे, पण त्यानंतर प्यायलात तर मात्र हानिकारक आहे। नारळाचं पाणी हे सकाळीच पिणं शरीरासाठी जास्त चांगलं असतं। जेवणासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर टाळा। ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर कमीत कमी करावा, कारण याच भांड्याचा वापर इंग्रजांनी देशभक्त भारतीय कैद्यांना रोगी बनवण्यासाठी सुरू केला होता। जर तुम्ही या भांड्याचं नीट निरीक्षण केलं तर तुमचं खाणं झाल्यावर या भांड्याचा रंग काहीसा बदलतो, कारण ॲल्युमिनियम खाद्यपदार्थावर रिॲक्शन करतं, खास करून ॲसिडिक पदार्थ, उदाहरणार्थ टोमॅटो। यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो। अन्न व्यवस्थित चावूनच खा। नेहमी जेवताना प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच, पण ही गोष्ट आपण हसण्यावारी नेतो। खरं तर या गोष्टीचा खरंच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो। आयुर्वेदानुसार आपल्या तोंडात जेवढे दात आहेत तेवढ्या वेळा आपण चावून खाल्लंच पाहिजे। भारतीय शौचालयाचा वापर करा। इंग्लिश स्टाईलच्या टॉयलेट सीटवर बसून शौच केल्याने पोट पूर्णतः साफ होत नाही आणि पोटातील घाण तशीच राहते। यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेसोबत मेटाबॉलिझम कमी होणं आणि इतर आजारही होऊ शकतात। त्यामुळे भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे। रात्री वेळेवर झोपा। आपण नेहमीच रात्री उशिरापर्यंत जागतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोप पूर्ण झाली नाही असं म्हणतो। तुमचं काही महत्त्वाचं काम नसल्यास उगाच उशिरापर्यंत जागणं टाळा। रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं म्हणजे रात्री झोप न येणं। झोपेची ही कमतरता धूम्रपाना इतकीच धोकादायक आहे। नाश्ता करणं आवश्यक। धावपळीच्या आयुष्यात लोक नेहमीच नाश्ता करणं टाळतात, पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता टाळता तेव्हा तुम्हाला दिवसभर सुस्ती जाणवते, सोबतच तुमचं वजनही वाढतं। एनिमिया, कॅल्शियमची कमतरता, केस गळती, गॅस्ट्रिक, डायबिटीज इत्यादी प्रॉब्लेमची कारणंही असू शकतात। शिंक थांबवू नका। शिंक आली की अनेकदा आपण ती थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला माहीत आहे का, हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं। शिंक थांबल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। एवढंच नाही तर तुमच्या शरीराची रक्तधमनीही फुटू शकते। त्यामुळे कधीही शिंक आल्यास ती थांबवायचा प्रयत्न करू नका। तुम्ही जर या सवयी फॉलो केल्या तर तुमच्या आरोग्याला भविष्यात होणारा धोका टाळता येऊ शकतो। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना आपल्या आरोग्याबाबतीत काय काळजी घ्यायची हे कळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।